नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 5 सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एजे किचन मध्ये येतो आणि लीलासाठी खीर बनवत असतो. तिथे दुर्गा येते. दुर्गा विचारते, अहो एजे, आज तुम्ही किचन मध्ये काय बनवताय? एजे म्हणतो, लीलासाठी खीर बनवतोय. दुर्गाला अजिबात आवडत नाही. ती एजेला म्हणते, एजे, जेव्हापासून लीला या घरात आलीये ना, तेव्हापासून आंतराईवरचं प्रेम कमी झालंय. अहो, तुम्ही ही खीर फक्त आंतराईसाठीच बनवत होतात ना, आणि आता लीलासाठी बनवताय. एजे हातातल्या शेवाया भाजताना सोडून देतो आणि गॅस बंद करून तिथून निघून जातो. दुर्गाला खूप आनंद होतो. ती लीलासाठी खीर बनवते आणि मग लीलासाठी ती बनवलेली खीर तिघीही सुना लीलाकडे येतात. लीलाला ती खीर देतात. दुर्गा म्हणते, हे घे तुझ्यासाठी खीर. लीला खीर खाते आणि म्हणते, वा, काय खीर बनवली एजेनी. खरंच एजेच्या हाताला चव आहे. सरू म्हणते, हो, एजेच्या हाताला चव आहे खूप. पण अगं, एजेच्या हाताची चव कळण्यासाठी तुला तेवढी हुशार व्हावं लागेल ना. तू तेवढी हुशार नाहीयेस. लक्ष्मी म्हणते, लीला, तुला वाटतंय ना ही खीर एजेनी बनवलीये तुझ्यासाठी? अगं, ही खीर एजेनी नाही, दुर्गा बहिणीनी बनवलीये. सरू हसायला लागते. ती म्हणते, लीला, तुला काय वाटलं? एजेना तुझी खूप काळजी आहे आणि ते तुझ्यासाठी काहीही करू शकतात. अगं नाही ग, काही प्रेम वगैरे नाही. 2 दिवस आजारी पडलीस म्हणून केलं. दुर्गा म्हणते, 2 दिवस काळजी घेतली म्हणजे अंतराईची जागा तुला दिली असं समजू नकोस. असं होत नाही. अगं, काहीही झालं तर कुणीही एजेच्या आयुष्यात आलं ना, तर अंतराईची जागा कोणालाच मिळणार नाही. आणि तुला तर अजिबातच नाही. एजेच्या मनातली अंतराईची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. लीलाला खूप वाईट वाटतं. ती खूप दुखावते. ती विचार करत असते, एजेंचं मन दुखावलं का मी? तिला स्वतःचाच खूप राग येत असतो. लीला विचार करत असते आणि ती खीर पण खात नाही. तर लीला एजेच्या मनात तिच्याविषयी जागा निर्माण करेल का? धन्यवाद.